गडचिरोली जिल्ह्याला अखेर नक्षलमुक्त घोषित करण्याच्या दिशेने मोठे यश मिळालंय। गडचिरोली पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली। या कारवाईमध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा आणि तब्बल 65 लाखाहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवर एकही सक्रिय माओवादी आता शिल्लक नसल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केलाय। पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दल आणि CRPFने संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे। सीमावरील असलेले जंगल परिसरामध्ये एक ऑपरेशन अंतिम प्रहार म्हणून एक शोध अभियान राबवले होते। एक मोठा कठीण आणि एक इंटरस्टेट ऑपरेशन होते। या ऑपरेशन दरम्यान एकूण 8 कट्टर माओवाद्यांना पोलीस दलाने अटक केलेली आहे। यापैकी यामध्ये 2 DBCM रँक कॅडर, 2 PPCM रँक कॅडर आणि 4 दलन सदस्य म्हणून कॅडर समाविष्ट आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।